आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार. 100% खरी बातमी आली आहे. कारण 5 मिनिटांपूर्वी स्वतः देवाभाऊंनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की आज कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे. बँकांना मी आदेश दिले आहेत. बँकांना सांगितलं आहे की पैसे दिल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही. पैसे आजच्या आज जमा करा. मुख्यमंत्र्यांनी 430 कोटीचा चेक आज सकाळीच बँकांमध्ये दिलाय, ज्यामुळे आज आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय वेगवान निर्णय घेतला गेलाय, पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे. पूर्वी हप्ते सगळ्या बहिणीला मिळायचे, पण नोव्हेंबरचा हप्ता 2 नव्या नियमानुसार वाटप केला जाणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या 3 वेगळ्या याद्या मुख्यमंत्र्यांनी तयार केल्यात. पहिले सगळे हप्ते सगळ्या बहिणीला मिळायचे, पण नोव्हेंबरचा हप्ता हा सगळ्या बहिणींच्या खात्यात येणार नाही. तसेच बँकेचा देखील एक नवा नियम लागू झालाय. आता 8 अशा बँका आहेत की त्या बँकेत जर बहिणींचं खातं असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. 8 बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत. 8 अशा बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. ज्यामुळे ज्या बहिणींची खाती या 8 बँकेमध्ये असतील त्यांनी ती लगेच बदलून घ्या, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. सरकारनं पहिल्यांदाच बँकांची यादी देखील जाहीर केली आहे. या बँकेत खाते जर तुमच्या असेल तर तुमचे पैसे आता बुडणार आहेत. तुम्हाला खूप इथून पुढे कधीच पैसे येणार नाहीत. नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी निधी सकाळीच बँकेत जमा केलाय. बँकांना कडक आदेश दिलेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्यामुळे बँका आता खडबडून जाग्या झाल्यात. त्यामुळे आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. पण हे पैसे देत असताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्या बँकेला पैसे दिले नाहीत. 8 बँकांमध्ये हे पैसे दिलेले नसल्यामुळे 8 बँकेमध्ये ज्या ज्या महिलांचे खाते आहेत त्या आता पैसे त्यांना येणार नाही. सकाळीच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या हप्त्याचे वेळापत्रक सांगितलं, ज्यामध्ये आज 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार, तर परवा 12 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार. तर अशा 3 टप्प्यात दररोज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे तुमच्या खात्यात घेत राहणार आहे. आता आजच्या ज्या महिला आहेत, आजच्या यादीतील महिला जर या 12 जिल्ह्यात राहत असतील तर त्यांना आता लगेच मेसेज येणार. फक्त त्यांचं खातं या 8 बँकेत नसणं गरजेचं आहे, कारण की सरकारनं 8 बँकांची खाती अशी आहे ज्यामध्ये घात जर असेल तर कोणताही मेसेज तुम्हाला येणार नाही, असं सरकारनं सांगितलं आहे. पूर्वी सगळ्या बँकेमध्ये पैसे यायचे, कोणतीही बँक असू द्या, लाडक्या बहिणीला मेसेज यायचा. पण यावेळेस बँकेचा जो नियम आहे बदलल्यामुळे पैसे सर्व बँकेत येणार नाही. त्यातल्या त्यात अशा बँका आहेत की ज्यामध्ये पैसे टाकलेले नाहीयेत. त्यामुळे जर या 8 बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही वेळीच सावध होऊन जा. तुमचं खातं चेक करा. तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून कट होऊ शकतं. त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक पहा. आणि मुख्यमंत्र्यांनी योजनेतून रद्द झालेल्या 8 बँकांची सेपरेट वेगळी यादी देखील दिलेली आहे. नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाचे पहिले 12 जिल्हे कोणते आहेत याची यादी आपण लगेच जाणून घेतोय. पण हे वितरण 2 नव्या नियमानुसार होतंय. नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता 2 नव्या नियमानुसार होत आहे, ज्यामध्ये बँकांचा नियम आहेत. या नियमाच्या अंतर्गत 8 बँका योजनेतून अपात्र केले आहेत. आणि दुसरा नियम तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो KYCचा नियम आहे. आता ज्या बहिणींनी KYC केलेली नाही आहे किंवा ज्यांनी केली जरी असेल तरी त्यांचा आता एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे, ज्यामुळे त्यांना पती नाही, ज्या महिलांचे वडील नाही आणि ज्यामुळे त्यांना KYC अडचण येत होती, तर त्या अशा महिलांचा प्रॉब्लेम होणार आहे. सरकारने ज्यांची KYC केलेली आहे अशा महिलांचे देखील अपात्र करायला आता सुरुवात केलेली आहे. सरकारने पहिल्यांदाच लाडक्या बहिणीच्या 3 वेगळ्या याद्या जाहीर केल्या, ज्यामुळे सरसकट सर्व महिलांना लाभ आता मिळणार नाही. मग नेमकं कोणत्या महिलांना नोव्हेंबरचा लाभ मिळणार आहे, कोणत्या महिलांना नोव्हेंबरचा 17वा हप्ता मिळणार नाही, 2 कोणते नवे नियम आहेत, कोणत्या 8 अशा बँका आहेत की ज्याच्यामध्ये पैसे येणार नाही, हे आता जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की 2 कट होऊन निर्णय लावल्यामुळे काल दुपारी 26 लाख महिलांचा लाभ अचानक बंद झाला. त्याचं कारण होतं या 8 बँका. 8 बँकांमुळे या महिला अपात्र झाल्या आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील सावध होऊन जा. तुमची बँक ही 8 बँकेत आहे का? 8 बँकेच्या यादीमध्ये तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव घातलं आहे का? हे लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे. पहा, पूर्वी सरसकट सर्व महिलांना पैसे येत असायचे. प्रत्येक महिलेला मेसेज यायचा, सगळ्या बँकेत पैसे यायचे. पण यावेळेस नियमांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. काटेकोरपणे कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि त्याच नव्या नियमानुसार नोव्हेंबरच्या त्याचं वितरण होत असल्यामुळे लक्षपूर्वक सगळे नियम आता पाहिले जाणार. ज्या महिला बँकेच्या नियमात बसतील, ज्या महिला KYCच्या नियमात बसतील त्यांनाच फक्त पैसे येणार आहेत. त्यामुळेच आपण व्हिडिओमध्ये पाहतोय अतिशय महत्त्वाची माहिती की नेमकं कोणत्या कोणत्या महिलांना नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचं वितरण होतंय, कोणत्या 8 बँका लाडकी बहीण योजनेतून वगळल्या आहेत, कोणत्या 2 नियमानुसार वितरण होणार आहे, KYC केली नसेल तर हप्ता मिळणार आहे का, हप्ता येण्यासाठी बँकेमध्ये काय प्रक्रिया करावा लागेल. पहा, जर तुम्हाला 1500 रुपयाची गरज असेल, खरंच तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यात यावे असं
वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. पुढचे 2 मिनिटं जर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला तर तुम्ही अपात्र असाल तरी पात्र करण्याची आयडिया तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाणार आहे. पहा, दररोज 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे. आज 12, उद्या जाणार, परवा 12, अशा पद्धतीने 100% गॅरंटेड माहिती आलेली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही तुमचं बँक खातं आता तपासायचे आहेत. कारण की बँक खातं जर तुमचं या 8 बँकेत असेल तर तुम्ही पैसे विसरून जातात. तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेत आहोत. आज लाडक्या बहिणीसाठी आली आनंदाची बातमी, कारण मुख्यमंत्री यांनी वचन दिलंय. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता, भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती, पण उशीर झाल्यामुळे आता नोव्हेंबरचा हप्ता देणं सुरू करण्यात आलेलं आहे. 3-4 दिवसांपासून बँका बंद होत्या, त्यामुळे पैसे आता तात्काळ 72 तासांच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आले. पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदललाय, ज्यामुळे 8 बँकांची खातीही रद्द करण्यात आलेली आहेत. या 8 बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहे, ज्यांना 15 हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेले आहेत. पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाहीत. त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल, ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत, तर ते तुम्हाला तातडीने बदलून घ्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आता पहा, ज्या बहिणींना ऑक्टोबरचा 16वा हप्ता जमा झाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले, भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला, पण बहिणींनो चिंता करू नका, तुम्हाला 2 हप्ते 100% मिळणार म्हणजे मिळणार, असा इशारा त्यांनी दिला. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिलाय. लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाहीये, कारण की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे. एक वेगळी यादी काल रात्रीत मंजूर झालेली आहे. 2 नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली. आता या 2 नियमांमुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर गेलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही. या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे हा जो लाभ आहे हा सरसकट आता मिळणार नाही. फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज, उद्या आणि परवा 16वा हप्ता त्याचा मेसेज जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलाय. पहा, 2 कोटी महिलांच्या यादीतून 26 लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेल्या आहेत. त्यामुळे त्या बहिणींना आता नोव्हेंबरचा हप्ता अजिबात मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसकट हप्ता नाहीये, फक्त ज्या बहिणींचे नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नशीब चमकणार. ज्या बहिणींचे खातं या सांगितलेल्या बँकेत असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार. आणि ज्या बहिणींचे नाव असूनही त्यांचं जर या 8 बँकात खातं असेल, पोस्टात खातं असेल, तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे. 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत. त्याआधी 50 लाखांचा आकडा होता, म्हणजे 50% बहिणीच आता शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळाली. पण बँकांचा नियम बदलल्यामुळे 8 बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळले असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत, पण आता इथून पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली. मग आता कोणत्या त्या 8 बँका आहेत की ज्यांची नावे रद्द झाली आहे? या बँकांची नावे कोणती असणार आहे? बऱ्याचशा महिलांची, म्हणजे यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नावं ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे, कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे. त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणते 12 जिल्हे, आजचे 12 जिल्हे कोणते आहेत, उद्याचे 12 जिल्हे कोणते, परवाचे 12 जिल्हे कोणते, कोणत्या 2 नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे, कोणत्या 2 नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर काढले आहे, कोणत्या 8 बँकांची नावे आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाहीत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत. पहा, 2 मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा. आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला. बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळेच आज, उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं. फक्त 2 नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे. बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झाले आहे, मर्जिंग झालंय. पहा, आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं. जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचे विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं. आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं
त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे. त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो. त्यांनी काय करायचं, बँकेमध्ये जाऊन त्यांचा IFSC कोड आणि पासबुक चेंज करून घ्यायचं, कारण की जुना IFSC कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार. त्यानंतर तर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झालं, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक, अलाहाबाद बँकेचे इंडियन बँक, त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकमध्ये विलिनीकरण झाले. त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत झालं, आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँकमध्ये झालं. आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा आणि तातडीने तुमचं खातं बदलून घ्या. आता पोस्टातील खात्याचा नेमका काय मुद्दा आहे तो आपण पुढे पाहूया, पण त्याआधी लाभार्थ्यांची अंतिम यादी कशी तयार केली जात आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार की नाही याची खात्री होईल. पहिला नियम, अर्ज करण्याची वेळ. योजनेचा लाभ खंडित झालेल्या अनेक भगिनींना सप्टेंबरचा हप्ता अचानक मिळाल्यामुळे त्या अपात्र झाल्या नाहीत असे वाटू लागले. मात्र हे लक्षात घ्या, योजनेच्या नियमानुसार जून 2024 आणि जुलै 2024 या 2 महिन्यात ज्यांनी अर्ज भरले त्याच भगिनी पात्रतेच्या नियमात बसणार आहेत आणि त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आपण या 2 महिन्यात अर्ज भरला असल्यास कमेंट करून नक्की कळवा. दुसरा नियम, अखंडित हप्त्यांची अट. ज्या महिला पहिल्या नियमात बसतात त्यांना दुसऱ्या नियमाचेही पालन करणे आवश्यक आहे. जून जुलैमध्ये फॉर्म भरूनही जर तुम्हाला मध्येच कोणत्याही कारणास्तव, उदाहरणार्थ काही त्रुटींमुळे किंवा अपात्रतेच्या निकषांमुळे काही हप्ते मिळाले नसतील, जसे की एप्रिल मे पासून बंद होऊन फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळाला, तर अशा बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही. ज्या महिलांनी जून जुलैमध्ये अर्ज केला आणि सगळे 15 हप्ते न चुकता मिळाले त्याच बहिणींचा लाभ यापुढे सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. लाभ घेण्यासाठी आता राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज्ड किंवा प्रायव्हेट बँकांचीच खाती चालणार आहेत. ज्या बँकांचं विलिनीकरण झालं आहे म्हणजे मर्जिंग झालंय किंवा ज्या कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा सोसायटीज आहेत त्यांची खाती अजिबात ग्राह्य धरली जाणार नाहीत. केवळ संपूर्ण देशभर कार्यरत आणि आधार संलग्नता होणाऱ्या बँकांचीच खाती यापुढे वैध ठरतील. आता अशा प्रकारे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.